महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। चाळीसगाव रोडवरील खड्ड्याविरोधात तरुणाचं अनोखं आंदोलन। खड्ड्यातील पाण्यात बसून आंघोळ करत मनपाचा निषेध। धुळे शहरातील 12 पत्थर ते चाळीसगाव रोड या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकांचा हाल होत असून या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी एका तरुणानं खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून आंघोळ करत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला। या अनोख्या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांनी वाहनधारकांचं लक्ष वेधलंय। सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गायकवाड यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिल्याचा दावा केला आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं संतप्त झालेल्या तरुणानं हे लक्षवेधी आंदोलन केले। आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। गेल्या अनेक महिन्यापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यात साचत असलेले पाणी आहे, त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। तातडीनं रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। बस खाली देवेंद्र पांडुरंग गायकवाड हे अनेक दिवसापासून धुळे शहरामध्ये श्रीराम पेट्रोल पंपासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर अनेक दिवसापासून खड्डा पडला आहे। या खड्ड्यामध्ये रिमझिम 2 दिवसापासून पाऊस चालू झाला आहे, पण या रस्त्याची परिस्थिती अक्षरशः मोठा खड्डा असल्यावर मी महापालिका प्रशासन डोळे झाकून बसलेली आहे। या ठिकाणी आयुक्त फक्त खिशे भरायचं काम करतोय। 2.5 कोटीचा टेंडर पास करून त्यांनी एकही नाल्याची साफसफाई झालेली नाही। आज धुळे शहरामधून 2 दिवसापासून हा पाऊस चालू झाला तर ही परिस्थिती अशी आहे, इथं शाळकरी विद्यार्थी येतात, आता लोक घरपट्टी नळपट्टी भरतात, तरी धुळे शहरातला एकही रस्ता चांगला नसून या रस्त्याची एकदम बिकट परिस्थिती झालेली आहे। या ठिकाणावरून अनेक महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी येत जात असतात, परंतु या ठिकाणी कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये। आज सगळेजण म्हणतात धुळे शहरात विकास कामं भरपूर चालू आहे, पण कोणत्या ठिकाणी चालू आहे? आज मी 2 वेळा आंदोलन केलं, या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आयुक्त 750 रुपये अतिक्रमण धारकांकडनं वसुली करत आहे। या पैसे जाता कुठं आहे याचा हिशोब द्यायला तयार नाही कोणी। आज महानगरपालिकेने धुळे शहरातील खड्डे बुजवण्याचा संकल्प राबवला होता, धुळे शहरात खड्डे मुक्त राहील, पण या निधीचा यांनी खिशा भरून सनी दुरुपयोग केलेला आहे। या सगळ्या कारणीभूत आयुक्त आणि महानगरपालिकेचे कर्मचारी हे कामचुकारपणा करत असल्यामुळे या ठिकाणी कोणी सगळ्यांचे दुर्लक्ष आहे। आज या ठिकाणी काही अनुचित प्रकार काही दुर्घटना घडली त्याला सविस्तर जिम्मेदार आयुक्त व प्रशासन राहील। हे फक्त जनतेची दिशाभूल करताय, जनतेकडनं टॅक्स वसूल करताय, परंतु आज नागरिकांची होत आहे। आज मी या ठिकाणी गढूळ पाण्यामध्ये आंदोलन करतोय, पण या ठिकाणी जर माझ्या जीवाला काही झालं तर याला सविस्तर जिम्मेदार आयुक्त आणि महानगरपालिका राहील। हे भ्रष्टाचार कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तात्काळ चौकशी होण्याबाबत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।